या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की थार रॉक्सचा ड्रायव्हिंग कम्फर्ट कसा आहे, मायलेज किती देते गाडी. काही आम्हाला वाटत नाही, म्हणजे नियरली 120 वर जरी स्पीड होती ना त्याच्या आधीच आम्ही डिझेल भरून घेतो. तेलंगणामध्ये रेट जास्त आहे. आता इथेच आपण कंप्लीट करतोय आणि जर मायलेज बघितलं ना आपण गाडीचं 740 किलोमीटरचा प्रवास केला आणि आता मॉर्निंग मध्ये आम्ही, आणि हे बघा अडचण नाही आहे, एकदम बिंदास्त ट्रॅव्हल करू शकता. रिअर कम्फर्ट, फ्रंटचा सीटचा रिअर. आता आम्ही फायनली तिरुपतीला पोहोचलेलो आहोत. नमस्कार सर्वांना. ऍक्च्युली आता आपली तिरुपतीची ट्रिप सुरू झालेली आहे. रोड ट्रिप आहे. थार रॉक्स आपण घेऊन चाललेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की थार रॉक्सचा ड्रायव्हिंग कम्फर्ट कसा आहे, मायलेज किती देते गाडी. त्यानंतर आमच्यासोबत आता आम्ही टोटल 4 लोक ट्रॅव्हल करतोय या रोड ट्रिप मध्ये. आणि हा जो फर्स्ट व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण संभाजीनगर ते तिरुपती असा हा व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये आपण पहिले तुळजापूरला जाणार, तुळजापूरला दर्शन करणार, तिथून वाया हैदराबाद, कर्नूल आणि पुढे डायरेक्टली तिरुपती. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी तिरुपतीची सगळी माहिती देईल आणि येतानाचा आमचा रूट हा वेगळा असणार आहे. आजचा जो आमचा प्रवास सुरू झाला आहे हा सकाळी आम्ही 6 वाजता सुरू केला. आतापर्यंत आम्ही साधारणतः एक 80 ते 85 किलोमीटर आलेलो आहे. पाडळसिंगीचा टोल नाका आहे तिथपर्यंत आम्ही आता आलेलो आहे आणि आता टाइम झालेला आहे 7:40. सकाळी 6 वाजता आम्ही सुरू केला होता. आता चला प्रवास सुरू करूया. आता आपलं फर्स्ट टँक फुल चालू आहे का? हो, बघू काय सांगितलं तू त्याला. काय मस्त पैकी देती मायलेज आपल्याला. बघूयात सामान कसं लावलं एकदा बघूयात. हे आकाशने बॅग कशी टाकली. हे शिस्तच नाही मुलाला. सामान बरोबर बसलं राव. जमलं. आतापर्यंत आपण नियरली 236 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय. 3 तास 22 मिनिटात. ऍव्हरेज स्पीड आपली 70 जी होती. आणि आता हा आपला बहुतेक चौथा टोल नाका आहे ना का पाचवा आहे? चौथा टोल नाका. आणि आम्ही काय केलंय ते ऍक्च्युली अॅन्युअल टोल पास काढलेला आहे 3000चा. त्याच्यामुळे आपल्याला कमी टोल लागेल, कारण की रन खूप मोठा आहे आणि त्या जास्त टोल लागतात. पासचं बेनिफिट भेटतं आणि इकडचे मोस्टली सगळे टोल नाके जे आहेत हे याच्यामध्ये आहेत या पासमध्ये. फक्त मला असं वाटतं हैदराबादचा आउटर रिंग रोड नसेल आहे की नाही? तो नाही आउटर रिंग. तो हैदराबादचा आउटर रिंग रोड नसणार आहे याच्यामध्ये. त्याला फक्त चार्ज लागेल, बट बाकी तर सगळे इन्क्लुडेड आहे. आता साधारणतः 10 वाजले आणि येणारे समजा एक 15-20 मिनिटात आम्ही आता तुळजापूरला पोहोचून जाऊ. जास्तीत जास्त 30 मिनिटात पोहोचून जाऊ. ओव्हरऑल आतापर्यंत जर बघितलं ना तर गाडीचा एकदम परफॉर्मन्स बेस्ट आहे. काही आम्हाला वाटत नाही, म्हणजे नियरली 120 वर जरी स्पीड होती ना तर एकदम सॉफ्टली चालते. बाहेरचा विंड नॉईज वगैरे गाडीमध्ये काहीच नाहीये, मुवमेंट नाहीये आणि एडास सुद्धा परफेक्टली काम करतोय. मी भरपूर वेळा एडास यूज करतोय. इव्हन समोर गाडी जरी आली तर ऑटोमॅटिक लांबूनच गाडी स्लो होतीये. गौरव तुझा गोप्रो लावणार होता, तू काय लावला नाही? तुम्ही बोलल्याशिवाय कसं लावणार सर? तुम्ही सांगा सर. तुम्ही लावला पाहिजे आतापर्यंत. आपल्याकडे गोप्रो आलेला आहे तर हा तुम्हाला मस्त टाइम लॅप्स भेटेल बघायला. आपल्याकडे हा गोप्रो पण आहे, गौरवने आणलेला आहे. आणि आता हा गोप्रो पण लावून टाइम लॅप्सचे पण जे सीन आहेत हे मी आता या व्हिडिओमध्येच अटॅच करेल. एकदम मस्त सीन शूट करणार आहे गौरव. आणि आकाश भाईनी तर ड्रोनच आणलेला आहे डायरेक्टली. आकाश, आपल्या ऑडियन्स साठी ड्रोनच्या शॉट्सचं काय कधी? सध्या नाही. आपण तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर, देवी माताचं दर्शन घेतल्यानंतर चांगल्या स्पॉटला आपण हैदराबादच्या आउटर रिंग रोडला त्याच्या पुढे गेल्यावर उडू आपण. पुढे. चलो तो फिर अभी चलते हैं तुळजापूर. आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळजापूरला. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. लागून 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे खूप रश होती. त्यानंतर आम्ही PRO ऑफिसला गेलो. तिथून आम्ही पास घेतले आमचे दर्शनाचे. त्यानंतर मंदिरात गेलो. तिथे सुद्धा इतकी रश होती, तरी पण आमच्या गुरुजींनी आम्हाला मध्ये घेऊन गेले. आमच्यासोबत प्रणव गुरुजी होते तिथले तुळजापूरचे पुजारी. आणि मध्ये आम्ही गेलो, दर्शन केलं. त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि निघलो. आम्ही साधारणतः तुळजापूरवरनं 1 वाजता निघलो होतो. 12 वाजेपर्यंत सगळं दर्शन वगैरे झालं. निघायला 1 वाजला. बाहेर यायला खूप गर्दी होती. आता मी उमरग्याला पर्यंत आलेलो आहे आणि मॉर्निंग पासून आपण आता 345 किलोमीटर चालू आहे बघा. 5 तास 32 मिनिट हा रन टाइम आहे टोटल. आणि 345 किलोमीटर आपण आलेलो आहे. आणि इथे आम्ही काय केलं, आता महाराष्ट्राची बॉर्डर मध्येच उमरग्यालाच आम्ही टँक फुल करून घेतली परत. सकाळी आपण टँक फुल केली होती तर नियरली 30 to 40% संपलं होतं डिझेल. आता ते परत भरून घेतलं. त्याचं कारण असं आहे की पुढे आंध्र आणि तेलंगणामध्ये रेट्स जास्त आहेत डिझेलचे.
तुला माहितीये काय रेट आहे? समथिंग काहीतरी 97 97 आहे. आणि इथे महाराष्ट्रामध्ये 90 91.50 होतं. 92 धरा. पण इथे रेट कमी होता आता या पेट्रोल पंपावर, जिथे आता आपण डिझेल भरलं. त्यामुळे आता आपण, मला असं वाटतं तिरुपती पर्यंत आता डिझेल भरायची गरज नाही आपल्याला. नाही bro. आता मस्त जाऊ आपण आता. आणि रेंज बघून घेतो एकदा किती आहे. 763 ची रेंज आहे आकाश. आरामशीर 763 किलोमीटर्स म्हणजे भरपूर रेंज आहे आपल्याकडे. तिरुपती पर्यंत तर पोहोचूनच जाऊ असा अंदाज आहे. बघूयात. तिरुपती समथिंग कारण की आता 600 किलोमीटर आहे इथून. म्हणजे इथून? ते हा, right. नाही, मग नाही पोहोचणार आपण, कारण की आतापर्यंत आपलं 343 किलोमीटर झालंय आणि टोटल 1200 किलोमीटर आहे ना. Total 1200. हा, नाही पोहोचणार. नाही पोहोचत. तरी आपल्याला मग एकदा फील करावंच लागेल. पण तरी ठीक आहे, आपला फायदा झाला इथे फुल केल्यामुळे. को ड्रायव्हरला सीट बेल्ट लावायला आवडत नाही. मी तरी लावलेला आहे, पण को ड्रायव्हर तर काय लावतच नाही. बाकी आता मस्त चालू आहे प्रवास. रिअर कम्फर्ट सुद्धा एकदम चांगला आहे, त्यांना आवडला आहे. मस्त प्रवास आहे, काही अडचण नाही. बघूयात आता पुढे आपण हैदराबादला पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो. आता जेवण करायचं ना पहिले. आकाश म्हणला ते हॉटेल काय भेटलं नाही आपल्याला. आता जे हॉटेल ते चांगलं, अजून पुढे आहे. आता जे हॉटेल चांगलं दिसेल ना आम्ही तिथे जेवून घेणार बरं नाही, का. आता आहे आम्ही आता ऐकणार नाहीये. फायनली आता आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहे. आकाश जे हॉटेल म्हणत होता ना त्याच हॉटेलला आम्ही आलेलो आहे. Yes. भेटलं ना आकाश ते हॉटेल? Yes, भेटलं हॉटेल. येस, पंजाबी ढाबा हॉटेल. पंजाबी धामी हॉटेल आहे ना. Yes. आणि हे आहे उमरग्याच्या थोडं पुढे. म्हणजे महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे याच्यामध्ये जर तुम्हाला जेवायचं आहे हैदराबादच्या आधी, तर हे हॉटेल एक बेस्ट ऑप्शन आहे. हे तुम्ही ट्राय करू शकता. आणि चला तर आता लवकर जेवण करून घेऊ. इथं त्यांनी ड्रोन ठेवलेला आहे आणि इथून तो आता त्याला 2 मिनिटात तयारी करतोय. आता हैदराबादच्या जवळजवळ आलोय आम्ही. आतापर्यंत आपण मॉर्निंग पासून 532 किलोमीटर आलोय. आता साधारणतः 8:30 वाजलेत आणि हैदराबादच्या अलीकडे रोड खूप खराब आहे. आणि मॉर्निंग पासून आम्ही ट्रॅव्हल करतोय ना, तर कोणालाही असं थकवा वगैरे जाणवला नाहीये गाडीमध्ये. काय कोणाला काही जाणवला का थकवा? काही नाही, कसा चालू आहे एक प्रवास? नंबर प्रवास चालू आहे. आणि काही थकवा वगैरे कोणाला काही? ऑनेस्टली सांगा, आपल्याला ऑडियन्सला सांगायचं. नाही, बिलकुल नाही, बिलकुल. एकदम मस्त चालू आहे. मागे पण Sound मस्त कम्फर्टेबल आहे. Yes. फक्त हे आम्हाला सकाळी लवकर उठल्यामुळे खूप झोप येते, तर त्याच्यामुळे आम्ही थोडी थोडी झोप मारून घेतली. पण Yes. कम्फर्टेबल झोप आली आम्हाला मस्तपैकी. बरोबर आहे, एकदम मस्त झोपले होते तुम्ही दोघं तर मागे. आणि आता आपल्याला कर्नूलला पोहोचायला बघा अरायवल टाइम 12:26 दाखवतोय आणि नियरली 236 किलोमीटर्स अजून बाकी आहे. हैदराबाद माझ्या हिशोबाने अजून एक 15 किलोमीटर मध्ये येऊन जाईन. आउटर रिंग रोड जो आहे हैदराबादचा, तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच. याच्या अलीकडनं एक रस्ता होता राईट साईडचा, जो की गुगल मॅपवर पण दाखवला जातो, बट तो रोड कोणी घेऊ नये. त्याच्यामध्ये थोडं रोड खराब आहे आणि खड्डे वगैरे पण आहे. सो हाच रूट बेटर आहे. इथून आता एकदा आउटर रिंग रोडला आपण लागलो की त्याच्याने सरळ आपण बाहेर हैदराबादच्या बाहेर निघतो आणि स्ट्रेट अवे आपल्याला पहिला हॉल्ट जो आहे आपला कर्नूलचा, तिथे आपण पोहोचून जाऊ. आता आपण हैदराबादच्या आउटर रिंग रोडला आहे आणि इथून आता आपलं कर्नूल जवळपास 220 किलोमीटर बाकी आहे. आणि थोड्याच वेळात आपण हा रन कव्हर करू. एकदम मस्त रोड आहे, लवकर रन कव्हर होतो. कधी पण तिरुपतीला जाताना संभाजीनगरहून तुम्ही येता तर मॅप तुम्हाला 2 ऑप्शन दाखवतो. हैदराबादच्या आधी एक राईट टर्न दाखवत असतो, तो रूट कधीही घेऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही हैदराबादचा आउटर रिंग रोड हाच ऑप्शन सिलेक्ट करा आणि ह्याच रोडनी जा. मॅप वाईज जर बघितलं ना तर एक 10-15 किलोमीटर जास्त अंतर दाखवतं, बट रूट बेटर आहे, रन लवकर कव्हर होतो या रोडमुळे. एकदम मस्त रोड आहे, जसं आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे ना त्या टाईपचा रोड आहे. पूर्ण आउटर रिंग रोड असाच आहे. आणि हा एकदम आपल्याला हैदराबादच्या बाहेर जाऊस तर असाच रस्ता आहे आणि मग पुढे आपला पुढचा कर्नूलचा हायवे जो आहे तोच लागतो. सो आता फायनली 773 किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण बघू शकता इथे आपण कर्नूलला पोहोचलो आहे. इथे आपण ॲक्च्युली स्टे करणार आहे.
आणि दुसरा डे जो आहे आपला याच्यामध्ये आपण रिमेनिंग जे आपलं एक 400 किलोमीटरचा रन राहील कर्नूल टू तिरुपती, तो आपण नेक्स्ट डेला करणार आहोत. आता इथे कर्नूलमध्ये एक चांगलं हॉटेल बघून रेस्ट करूयात आणि गाडीला पण आराम देऊ. आता हे हायवे आपण सोडला आहे, कर्नूलमध्ये एंटर करतोय सिटीमध्ये. आणि मॉर्निंगपासून ट्रॅव्हल करत होतो, लक्षात पण नाही आलं कसा प्रवास कटला कसा नाही. एकदम मस्त मजा करत आलो आम्ही सगळे. आणि आजचा फर्स्ट डे जो आहे आपला हा आता इथेच आपण कंप्लीट करतोय. आणि जर मायलेज बघितलं ना आपण गाडीचं, तर हा नियरली 12.6चा मायलेज दिला आहे. आणि आपण टँक फुल केली होती, आता 323ची रेंज बाकी आहे. आजचा फर्स्ट डे जो आहे आपला हा आता इथेच आपण कंप्लीट करतोय. आणि जर मायलेज बघितलं ना आपण गाडीचं, तर हा नियरली 12.6चा मायलेज दिला आहे. आणि आपण टँक फुल केली होती, आता 323ची रेंज बाकी आहे. आता आपण उद्या परत टँक फुल करू. तो आता हा व्हिडिओ नेक्स्ट डेला आपण कंटिन्यू करू. सो आता आज आपल्या ट्रिपचा डे 2 सुरू करतोय. काल आपण जवळपास 740 किलोमीटरचा प्रवास केला आणि आता मॉर्निंगमध्ये आम्ही निघतोय. साधारणतः 9:30 वाजले निघायला. आम्ही त्या हॉटेलला थांबलो होतो कर्नूलमध्ये. काल इथे मोस्टली सगळे हॉटेल्स फुल होते, कारण की आता आज 26 जानेवारी आहे आणि त्याच्यामुळे खूप रश आहे, त्याच्यामुळे सगळे हॉटेल्स फुल होते. सो आम्ही इथे थांबलो होतो या हॉटेलला. केशव ग्रँड हॉटेल आहे. एक तर भेटलं नाही, मेन हायवेलाच हॉटेल आहे हे. इथे बघू शकता आपण हायवे आहे आणि हायवेलाच हे हॉटेल आहे मेन रोडला. आणि आता आम्ही प्रवास सुरू करतोय. आता इथून साधारणतः आम्ही एक 7 तासात आपण तिरुपतीला पोहोचून जाऊ. आतापर्यंत गाडीने आपल्याला 12.5चा मायलेज दिला ऑटोमॅटिकली. ही जे मॉडेल आहे ही थार रॉक्स 4x4 ऑटोमॅटिक AX7 लक्झरी. आणि यांनी आता आपल्याला सध्या 12.5 किंवा 12.9 मॅक्स टू मॅक्स 13 पर्यंत मायलेज देते गाडी हायवेला. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला आहे. कम्फर्टली आम्ही 4 जण बसलोय. लगेज सुद्धा ते आम्ही ठेवलंय, ते तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, लगेज इझिली बसून जातं, काही अडचण नाही. सगळ्यांचं सामान व्यवस्थित बसलंय. हे बघा, एकदम इझिली आणि व्यवस्थित बसलंय. अशा जर मीडियम साईजच्या बॅग असतील तर या सुद्धा 4 बसू शकतात. आता प्रत्येकाच्या आपापल्या वेगळ्या बॅग आहे, त्याप्रमाणे आम्ही चौघांच्या वेगळ्या बॅग अशा बसल्यात. पण माझी बॅग अशी मीडियम साईजची आहे, ती सुद्धा इथे व्यवस्थित बसलेली आहे. सो चला आता प्रवास तर आपण सुरू करतोय. मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. आम्ही आता निघतोय तिरुपतीसाठी कर्नूलवरून. आणि ओव्हरऑल ड्राईव्ह मस्त आहे. वाटत नाही आपण की एक ऑफ रोडर SUV आपण वापरतोय. थार रॉक्स म्हणजे परफेक्टली फाईन काम करते, कसली अडचण येत नाहीये. मस्त मजा करत आम्ही चाललोय. आता तिरुपतीला पोहोचल्यावर तुम्हाला दाखव. आता तिरुपती किती बाकी आहे आपलं? 300 किलोमीटर. 300 किलोमीटर तिरुपती बाकी आहे. मस्त सुंदर रस्ते आहेत. कुठेही रोडच्या बाबतीत तर प्रॉब्लेमच नाही आहे. राईट फ्रॉम हैदराबाद एक नंबर रस्ते आहे. कुर्नूलला आम्ही मध्ये स्टे केला, तिथे पण एकदम प्रॉपर होतं सगळं. आणि आता इकडचे रोड्स एकदम बेस्ट आहे. आणि आता आकाश गाडी चालवतोय. काल मी चालवली पूर्ण, आता आज आकाश सुरू केलंय गाडी चालवायला. काय वाटतं आकाश, कसं वाटतंय तुला थार रॉक्स चालवून? एक नंबर. रोड वगैरे मस्त असल्यामुळं गाडी चालवायला ते एक नंबर वाटतंय. अच्छा. आणि गाडीच्या बाबतीत काय वाटतं तुला? ड्रायव्हिंग कम्फर्ट कसं आहे? थार रॉक्स एकदम बेस्ट आहे, कारण की मी माझ्याकडे बाकी इनोवा आहे, फॉर्च्युनर आहे, पण थार रॉक्स आहे. ड्रायव्हिंगच्या बाबतीत आता वाटतच नाही ना आपण थार चालवतो म्हणून. नाही, बिलकुल नाही. पहिल्याच्या थार आणि आताच्या थार मध्ये किती फरक आहे? भरपूर फरक आहे. लोकांना असं वाटतं थार रॉक्स ऑफ रोडर व्हेकल आहे. नाही, बिलकुल नाही. आता तर मल्टीपर्पज झाली काय? मागे पण एकदम कम्फर्टेबल आहे, सगळ्यांना मस्त आरामात बसलेत. कसं वाटतंय? एकदम छान कम्फर्ट एकदम व्यवस्थित आहे ना मागे? काल एवढा प्रवास केला तरी असं वाटलं नाही, जाणवलं नाही काल. आणि आज पण आता बघूयात पुढे. हो, बघायला गेलं तर प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल एक बॅग आहे, पण 4 बॅग असून सुद्धा म्हणजे 4 बॅग बसून सुद्धा जागा आहे गाडीमध्ये. म्हणजे अजून पण आपण काही सामान जर समजा बाहेर घेतलं तरी पण जागा आहे गाडी. भरपूर सामान बसू शकतं, एवढी जागा आहे. एवढी जागा. लगेजच्या बाबतीत तर काही टेन्शनच नाहीये. आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे तर काही टेन्शनच नाही आपल्याला. मांडी घालून बसलं एकदम गौरव. कम्फर्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता आपण ड्राईव्ह कंटिन्यू करतोय. साधारणतः 3, 3:30 किंवा मॅक्झिमम 4 वाजेपर्यंत आपण तिरुपती पोहोचू. मस्त प्रवास चालू आहे. आणि हा व्हिडिओ मी तिरुपती पोहोचल्यावरच एंड करेल. आणि जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ना आपला, त्याच्यामध्ये तुम्ही तो नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला तिरुपतीची भरपूर माहिती भेटणार आहे. आणि येतानाचा जो आपला 3रा व्हिडिओ राहील तो हा रूट नाही राहणार आहे. ज्या रूटने आपण आलोय ना, हा रूट नाही राहणार. तो कम्प्लिटली डिफरंट रूट असेल. आणि तो रूट समजा जे कोणी ऑडियन्स आपले
मुंबई किंवा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडून जर तिरुपतीला येतात तर ते त्याच रूटने त्यांना यायला प्रेफर्ड राहतं, कारण की तो रूट त्यांच्या हिशोबाने बेस्ट आहे. पण जसं इकडून मराठवाडा, महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातून येतोय तर हा रूट बेटर आहे. एक तर तुळजापूरचं दर्शन होतं, त्यानंतर हैदराबादवरून कर्नूल, पुढे आता आपल्याला चित्तूर लागेल आणि त्याच्यानंतर कडप्पा लागेल आणि मग थेट तिरुपतीला. आता तिसरं टँक फुल करतोय आम्ही. तिरुपतीच्या अलीकडे आहे आणि जवळपास आता इथे रेट जास्त आहे थोडासा. आपण जर बघितलं ना तर आधी फ्युलचा जो रेट होता हा 91 रुपीज होता तिकडे महाराष्ट्रामध्ये, 91 to 92 रुपीज, आणि इथे आहे 96.64. आपण आता आंध्रामध्ये आहे आणि आंध्रामध्ये थोडासा रेट जास्त आहे, 96 रुपये 64 पैसे. त्यामुळे आपण इथं फुल नको करायला ना, सध्या फक्त 3000चं करूयात. जर झालं तर बघू, जर तोपर्यंत आपण आंध्राच्या बाहेर निघलो तर मग आपल्याला पुढे कर्नाटकमध्ये कमी भेटेल. एकदम शांत आहे इथला पेट्रोल पंप, गर्दी वगैरे नाही आहे काही. बाकी आपली थार रॉक्स तर एकदम मस्त चालू आहे, काही अडचण नाही. आणि भरपूर ठिकाणी असं झालं की लोक बघत असतात गाडीकडे आणि थांबून विचारतात पण. 3000 आणि 31 लिटर आलेलं आहे फ्यूल. डेन्सिटी 832 आहे इथे. चलो आता लेट्स गो. थोडासा चहा पाणी करून घेऊ म्हणून आम्ही आता हायवेला चहासाठी थांबलो आहे. आणि आता चहा घेऊन लगेच पुढे जाऊयात तिरुपतीला. आणि मग आपलं जे हॉटेल बुक केलेलं आहे तिथे पोहोचून मस्त आराम करू आणि मग संध्याकाळी तुम्हाला तिरुपतीचा व्हिडिओ सुरू होईल, दुसरावाला. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथले टेम्पलची मी पूर्ण माहिती देईल. ठीक आहे. डिजिटल कॉकपिट विषयी काय म्हणणं आहे तुझं? एक नंबर आहे, थोडं युनिक आहे आणि म्हणजे काय डोळ्यांना पण त्रास नाही आणि थोडं नवीन आहे. म्हणजे बाकीच्या गाड्यांपेक्षा पूर्ण इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते. अरे आणि मॅप इथं सुद्धा शो होत आहे आणि इथं डिस्प्लेला पण आहे. मस्त एकदम मजा येते चालवायला. आता काय तिरुपती पोहोचल्यावर आपण हा व्हिडिओ तर एंड करणारच आहे, बट त्याआधी एकच सांगेल की आतापर्यंत जे आम्ही 1200 किलोमीटर आलो आहे आता या गाडीने, तर ओव्हरऑल एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही बिंदास रोड ट्रिप या गाडीने किती लांबची ट्रॅव्हल करू शकता आणि काहीच अडचण नाही आहे. एकदम बिंदास्त ट्रॅव्हल करू शकता. रिअर कम्फर्ट फ्रंटचा सीटचा, रिअर सीटचा बेस्ट आहे. आणि रोड जरी खराब असला तरी काही अडचण वाटत नाही अशी असं. बिलकुल. आता किती ठिकाणी खराब रस्ते. आता मला असं वाटतं चित्तूर पासून पुढे पूर्ण रोड खराबच होता. खराब आहे पण म्हणजे खड्डे पडलेले, खड्डे आहे भरपूर जागी, पण हिच्या सस्पेन्शन इतकं बेस्ट आहे ना, जाणवत बिलकुल नाही. येस, त्याच्यामुळे जाणवत नाही आपल्याला. गोविंदा गोविंदा. आता आम्ही फायनली तिरुपतीला पोहोचलेलो आहोत आणि मस्त मजा आली. रस्त्याने खूप पाऊस होता आणि ट्रॅफिक पण होती. आपण एकदम जरा ट्रॅफिकच्या ह्याच्यात चालू आहे, जरा गर्दी जास्त आहे ना. आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे गर्दी जास्त होती. रस्त्यानेही गर्दी होती आणि इथं तिरुपतीमध्ये सुद्धा भरपूर गर्दी आहे. आता आपण हॉटेलला चाललोय आणि मग मस्त आराम करू. आजचं तर पासचं तर नाही आहे काही, उद्याचं आपल्याला दर्शनाचं बघायचं. सो आता फायनली आपण रूमवर पण आलेलो आहे आणि पास पण आपला झालेला आहे. काही टेन्शन नाही, मस्त आता जाऊ आणि आराम करूयात. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिरुपतीचा पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. डिटेल माहिती तुम्हाला मिळेल तिरुपतीचा व्हिडिओमध्ये. चला तर मग, धन्यवाद, थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी. आणि सर्व व्हिडिओ नक्की बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. मस्त मजा आली आज आणि आता रूमवरती चाललो आहे, हॉटेलला आलो आहे. मस्त दिवस होता आणि आता उद्या आपण दर्शन करणार आहोत.